हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाने आपलं थैमान मांडलंय। आपण बघू शकतो नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जसं कळवणच्या पाणलोट क्षेत्राच्या भागामध्ये मोठ्या पाऊस झाल्यानंतर गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू झाला आहे। जवळपास 15,000 क्युसेक पेक्षा जास्त पाणी हा चंद्रपूर धरणातून सोडण्यात येणार आहे। आणि त्यानंतर पाणलोट विकास विभागाकडून सांगण्यात आलं की ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर मोसम नदी असेल, गिरणा नदी असेल, त्यानंतर मालेगाव, मनमाड, नांदगाव, इतर कळवण यासह अनेक नद्यांच्या भागामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा नदीचा विसर्ग या ठिकाणी वाढलेला आहे। आणि नागरिकांना देखील शासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। अशा मोठ्या प्रमाणात सततच्या पावसामुळे आणि मोठ्या प्रमाणात आता पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेल्या पिकांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। जवळपास कांदा असेल, मका असेल, बाजरी असेल, त्याचबरोबर सोयाबीन असेल, कापूस असेल या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असलं तरी आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे। मनोहर शेवाळे, DN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।